पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी हे मराठमोळ्या वेशामध्ये पाहायला मिळाले. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले. हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल. सरन्यायाधीशांनी केसमधून बाहेर पडावं. आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटत नाही. संजय राऊतांकडून शंका उपस्थित. आधीच्या पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश देखील उपस्थित राहायचे. मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गहजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ती चूकच. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जाते. घटनेमध्ये सगळ्याच गोष्टी लिहिलेल्या नसतात, मात्र काही प्रथा आणि परंपरा पाळायच्या असतात. कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे. सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही. भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. जातीवादी आमदाराला भाजपनं देशातून हद्दपार करावं. नितेश राणेंची आमदारकी रद्द करून जेलमध्ये टाका. ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नितेश राणेंवर हल्लाबोल. कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोध करत राहीन. कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही. अजित पवारांचा इशारा. नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा आशिष शेलार यांच्याकडून अप्रत्यक्ष समर्थन. कोलकाता अत्याचार प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून राजीनाम्याची घोषणा. आंदोलक डॉक्टरांनी चर्चेसाठी नकार दिल्यानंतर जनतेची माफी मागत ममता बॅनर्जी यांच्याकडून राजीनाम्याची घोषणा.